नमस्ते मित्रांनो, आपण ऐकत आहोत मराठी कथा काळोखी पौर्णिमा भाग 22। गेले 8 दिवस रात्री 11 ते 2 पर्यंत मी बागेत होतो, पण काहीच घडलेले नाही। काही वेळा वाटायचे आपण हा पोरकटपणा तर नाही करत, पण मग गडी माणसांचे घाबरलेले चेहरे, अंधार पडला की मागच्या बाजूस फिरकायची त्यांना वाटणारी भीती आठवायची व परत माझी खात्री पटायची की येथे खरोखरच काहीतरी विलक्षण प्रकार आहे। मला रात्रीच्या जागरणाची सवय आहे। दुपारी 2 तास पडतो, पण ती झोप अपुरी होते। रात्री बागेतच एखादी पेंग यायला लागली आहे आणि शेवटी काल काहीतरी झाले। त्याला काय नाव द्यायचे हेही मला कळत नाही। खरोखर झाले का मी झोपेत एखादे स्वप्न पाहिले याचाही भ्रम पडतो। आठवण मनात आत्ताच ताजी आहे तेवढ्यातच सर्व काही लिहून ठेवतो। पडळीपासून समोर सुमारे 20 फुटावरच्या एका जाडसर झाडाच्या बुंध्यापाशी मी बसायचा क्रम ठेवला होता। अर्धा-पाऊण तासाने पडळीच्या आसपास एक चक्कर टाकायची। एकदा आत डोकावून टॉर्चचा प्रकाश टाकायचा व परत झाडापाशी येऊन टेकून बसायचं। असा माझा उद्योग चालला होता, पण सततच्या जागरणामुळे मला रात्री जागे राहणे जास्त कठीण होऊ लागले। रात्री गारठाही वाढायला लागला होता। ब्लँकेटमध्ये अंग गुंडाळून घेतले की उबेचा कसा कोश तयार व्हायचा, त्यातून बाहेर पडायचे अगदी जीवावर यायचे। अशाच एका चक्रीनंतर मी झाडाखाली बसलो, ब्लँकेट गुंडाळून घेतले। डोळे चुरचुरत होते, पापण्या इतक्या जड झाल्या होत्या की त्यांना शिश्याची वजनेच लावल्यासारखं वाटत होतं। त्या उघड्या ठेवणे कठीण जात होते। मेंदूसुद्धा अगदी थकल्यासारखा झाला होता। म्हणूनही शरीराला फसवत होतो की काय? 5-10 मिनिटे एखादी डुलकी घेतली तर आत्ताच तर पाहिले आसपास काही नाही, विचार मनात येत होता व नकळत माझे डोळे मिटले आणि अगदी दचकून जागा झालो। झोपेत मी काहीतरी आवाज ऐकला होता व जाग आल्यावरही तो आवाज माझ्या कानात घुमत होता। आता आसपास काहीही हालचाल नव्हती, सळसळ नव्हती, सगळीकडे अंधार व शांतता होती। पण माझी छाती धडधडत होती, सर्व अंगावर एक बारीक काटा आला होता। माझे सारे शरीर ताठ झाले होते, स्नायू अगदी आखडून घेतलेले होते। श्वास रोखून मी परत त्या आवाजाची वाट पाहत राहिलो। कसला आवाज होता? कुठून आला होता हे मला कळले नव्हते, पण काहीतरी माझ्या कानावर आले होते खास, आणि ते परत येण्याची मी वाट पाहत होतो। 5 सेकंद गेले, 10 सेकंद गेले। मला वाटले कोंडलेल्या श्वासाने माझी छाती फुटणार आहे आता। जर एवढ्यात काही झाले नाही तर एकाएकी रात्रीची शांतता तडकली। तो आवाज परत आला, पडळीकडूनच आला। आवाज एखाद्या मोठ्या माणसाच्या विव्हळण्याचा होता। शब्द नव्हते, अगदी वर सूर घेऊन पायऱ्यांनी उतरत तो आवाज खाली आला व एका हुंदक्यात संपला। माझा श्वास एखाद्या स्फोटासारखा बाहेर पडला। सर्व अंगावर पुन्हा एकदा सरसरून काटा आला। त्या आवाजानंतर आसपासची शांतता आणखीच भयान वाटायला लागली। माझं सर्व शरीर
छेडलेल्या तारेसारखे थरथरत होते. मेंदूत नाडी एखाद्या घणासारखी आदळत होती. जागेवरून हलू नये, डोक्यावरून ब्लँकेट घ्यावे व गप्प बसून राहावे अशी मला अनिवार्य इच्छा होती. अंधारातून अर्धवट दिसणाऱ्या त्या मोडक्या पडळीकडे मी डोळे फाडून फाडून पाहत होतो. पुन्हा आवाज आला नाही. मी खूप वेळ वाट पाहिली, पण पुन्हा अगदी पुसटसुद्धा काही ऐकू आले नाही. कपाळावरचा घामाचा एक थेंब माझ्या डोळ्यावर घसरला व मी दचकलो. मघाच्या विलक्षण भीतीचा आता माझा मलाच विलक्षण संताप आला. ब्लँकेट भिरकावून देऊन मी उभा राहिलो व एकदम गार वाऱ्याने माझे शरीर शहारले. मानेला, गळ्याला, हातापायांना घाम सुटला होता. शरीर अगदी अवघडले होते. खिशातला टॉर्च काढून मी त्याचा फोकस पडळीवर टाकला व काठी झाडावर आपटून मोठ्याने ओरडलो, "कोण आहे रे तिथे? चला बाहेर." पण या प्रश्नाला काहीही उत्तर आले नाही. 1 मिनिटभर वाट पाहिली व मग काठीचा, बुटांचा शक्य तेवढा मोठा आवाज करीत पडळीकडे वळलो. अर्धवट उघडे दार लाथेने जोरात आत ढकलले. काही नाही, शांतता. टॉर्चचा प्रकाश आत टाकला व जोराने श्वास घेऊन आत पाय टाकला. आत काहीही नव्हते. लाकडी जिन्यावरून माळा पाहिला, तेथेही काही नव्हते. पडळीच्या आसपासची जागाही पाहिली. शुकशुकाट. कोणी नाही. त्या आवाजानंतर कोणीही तेथून मला कळल्याशिवाय जाऊ शकले नसते याची मला खात्री होती. तेव्हा कोणीही तेथून हलले नव्हते. तेथे कोणीही नव्हते. माझी झोप पार उडाली होती. पहाटेपर्यंत मी तेथेच होतो, पण मला काहीही दिसले नाही. त्या एका आवाजानंतर काही ऐकू आले नाही व आता परत येऊन लिहून ठेवत आहे. माझी चूक झालेली नाही. तेथे काल रात्री कोणीतरी होते व मी याचा छडा लावणार आहे. माझ्या वाड्यावर असला काहीही प्रकार होता कामा नये. कोणालाही काही न सांगता मी आज रात्री लवकरच 10च्या सुमारास पडळीत जाऊन बसणार आहे. मग बघूया. आणि ही डायरीतली शेवटची ओळ होती. शेवटची पाने वाचता वाचता रेखा उठून बसली होती. अगदी शेवटी तिच्याही छातीत धडधड व्हायला लागली होती आणि तेथे त्यांची डायरी संपत होती. मृत्यूच्या दिवशी सकाळी हे भैयासाहेबांनी लिहिले होते. मग रात्री सगळी तयारी करून कोणाला न सांगता ते एकटेच पडळीत गेले होते. तेथे काहीतरी झाले. डायरीच्या शेवटच्या ओळीकडे रेखात पांढऱ्या फटक चेहऱ्याने पाहत होती. पडळीत काय झाले? भैयासाहेबांना काय दिसले? "भैयाजी, भैयाजी," ती एकदम म्हणाली. "एकटेच का गेलात? कोणाला सांगितले का नाहीत? तुम्ही जायची काय जरुरी होती?" "आई ग." हाताने तोंड झाकून घेऊन तिने परत अश्रूंना वाट करून दिली. धन्यवाद. अशीच पुढची कथा ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.